श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आचार्यांच्या विवेकचूडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना आचार्य आपल्याला शब्दानुविद्ध माध्यमाद्वारे शब्दानुविद्ध निरिध्यासनाचा मार्ग सांगतायत। ते चिंतन पुढे नेण्यापूर्वी 255 ते 262 या श्लोकांचं एकदा एकत्र पठण करू। जातिनीतिकुलगोत्रदूरगम् नामरूपगुणदोषवर्जितम् देशकालविषयातिवर्ति यद् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि यत्परं सकलवागगोचरं गोचरं विमलबोधचक्षुषः शुद्धचिद्घनमनादिवस्तु यद् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि षड्भिरुर्मिभिरयोगियोगिरुद्भावितन्न करणैर्विभावितम् बुद्ध्यवेद्यमनवद्यभूति यत् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि भ्रान्तिकल्पितजगत्कलाश्रयम् स्वाश्रयं च सदसद्विलक्षणम् निष्कलं निरुपमानमृद्धिमत् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि जन्मवृद्धिपरिणत्यपक्षयव्याधिनाशनविहीनमव्ययम् विश्वसृष्ट्यवविघातकारणम् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि अस्तभेदमनपास्तलक्षणम् निस्तरङ्गजलराशिनिश्चलम् नित्यमुक्तमविभक्तमूर्ति यद् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि एकमेव सदनेककारणम् कारणान्तरनिरासकारणम् कार्यकारणविलक्षणं स्वयं ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि निर्विकल्पकमनल्पमक्षरम् यत्क्षराक्षरविलक्षणं परम् नित्यमव्ययसुखं निरञ्जनम् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि जे निरंजन अद्वैत स्वरूप ब्रह्म आहे ते ब्रह्म तू आहेस असं अंतःकरणात अनुसंधान कर। कार्यकारण विलक्षण उपाधींनी रहित निरंजन ज्याच्या ठिकाणी कोणतेही दोष नाहीत असं जे तत्व जे ब्रह्म ते तू आहेस। निदिध्यासनामध्ये पुन्हा आपण पाहतोय देहाच्या ठिकाणी असणारी आत्मत्व बुद्धी आणि जगाच्या ठिकाणी असणारी सत्यत्व बुद्धी तिचा निराश करणं चालू आहे, कारण ही बुद्धी शब्द ब्रह्मज्ञानानंतरही शब्दाने कळलं मान्य झालं, परंतु पूर्ववासनेमुळे असणाऱ्या त्या वृत्ती ते ज्ञान दूर होत नाही, म्हणून
ती विपरीत भावना आहे, तिच्या निवृत्तीसाठी हे निदिध्यासन आवश्यक आहे आणि त्यासाठी म्हणून अंतःकरणामध्ये ब्रह्मानुसंधान स्थिर व्हावं म्हणून आचार्य आपल्याला उपदेश करतायत, मार्ग सांगतायत, त्याच्यासाठीची साधनं सांगतायत. ती सांगत असताना आता आचार्य 263व्या श्लोकात म्हणतायत, यद्विभाति सदनेकदा भ्रमात् नामरूपगुणविक्रियात्मना हेमवत्स्वयमविक्रियं सदा ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि यच्चकास्ति. आचार्य म्हणतायत, यत सत हेमवत स्वयं सदा अविक्रियम. जे सत म्हणजे जो परमात्मा स्वतः हेमवत सोन्यासारखा सदा अविक्रियम नित्य अविक्रिय आहे, ज्याच्या ठिकाणी कोणताही विकार नाही. आता विकार नाही म्हणाल अलंकार कसे झाले तो विचार नंतर पाहू. ज्याच्या ठिकाणी कोणताही विकार नाही. भ्रमात नाम रूप गुण विक्रियात्मना, भ्रमामुळे नाम रूप गुण विक्रियात्मना, विक्रियात्मना या प्रकारे क्रियारूप गुणरूप नामरूप होऊन अनेकधा विभाती, अनेक प्रकारे भिन्न प्रकारे विचित्र प्रकारे भाती भासत दिसत अनुभवास येत असं जे ब्रह्म आहे, जे भ्रमामुळे भिन्न भिन्न रूपाने दिसतं परंतु मुळात एकच आहे, ते ब्रह्म तू आहेस असं अंतःकरणात अनुसंधान कर. आचार्य सांगताय, जे सत परमात्म स्वरूप असणारं ब्रह्म सोन्यासारखं अविक्रिय असून देखील भ्रमामुळे भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतं, ते ब्रह्म तू आहेस असं अंतःकरणात अनुसंधान कर. दिलेला दृष्टांत हा सोनं आणि सोन्यापासून निर्माण झालेले अलंकार हा आहे. गोष्ट अशी आहे, या दृष्टांताच्या ठिकाणी जशी तुमची दृष्टी तसा तुमचा अंतःकरणात निर्माण होणारा विचार आणि तशी तुमची सृष्टी. लक्षात घ्या, अज्ञबुद्धी, भ्रमबुद्धी आणि चौकस बुद्धी, निरीक्षण, विवेक हा इथेच महत्वाचा येतो. असं पहा, 100 ग्रॅम सोन्यापासून निर्माण केलेल्या दागिन्यांची किंमत, आता त्याच्यातील घडणावळ आणि त्या कारागिराची मूल्यमानता वगैरे जे काही आहे, ती जे काही त्याची किंमत आहे ती सगळी वेगळी बाजूला काढता अलंकाराची किंमत काय आहे? जेवढं सोनं तेवढीच त्या अलंकाराची किंमत. तुम्ही म्हणाल असं कसं? त्यातील सोनं 10,000च आहे पण आम्ही 15,000 20,000 मोजले. त्याचं ते डिझाईन आहे, त्याचं पेटंट आहे, 25,000 30,000 मोजले. तसं होत नाही. गंमत पहा. तसं सगळं जरी मानलं ठीक आहे, खूप जुना हार आहे, पण तुम्ही तो सोनाराकडे विकायला गेला तर तो सोनं मोजूनच त्याची किंमत देतो, त्यातही घट वेगळी काढतो, आहे ना? तसंच आहे. आपण त्या रूपाकडे पाहतो, सोनार स्वरूपाकडे पाहतो. सिद्धांत हा आहे, सांगायचा मुद्दा हा आहे, सोन्यासारखं जेव्हा म्हटलं तर त्यावेळेला सोन्यापासून अलंकार होत असताना सोन्यामध्ये कोणताही विकार होत नाही. त्याचं सोनं सोनं पण जात नाही, घटत नाही. सोन्याचं मूलद्रव्य जर का आपण विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं, भौतिक विज्ञानाच्या भौतिक शास्त्राच्या दृष्टीने पाहिलं, गोल्ड, ऑरम, AU असे त्याचे आद्याक्षर आहेत. मग त्याच्यातील अणूंचा जो काही भार आहे, त्यांच्या ठिकाणी असणारी व्हॅलन्सी, ते जे उपलब्ध इलेक्ट्रॉन वगैरे सगळं जे काही आहे, त्याचं जी रचना आहे, ते जे स्ट्रक्चर आहे, ते तसंच्या तसंच राहतं. अलंकार त्याचे बदलले म्हणून काही ते बदलत नाही. सोनं सोनंच राहिलं ना, सोन्यात काही बदल झाला नाही. विकाराचा विचार करायचा झाला, आपल्याला होतं काय, विकार म्हटल्यावरती काहीतरी बदललं की विकार असं आपण म्हणतो, तसं नाहीये. दुधाचं दही होणं हा विकार आहे, परिणाम देखील तोच आहे.
इतर ठिकाणी दुधाचं दही होत असताना त्याच्यातील आतील ज्या अंतर्गत जी काही द्रव्य आहेत, मूलद्रव्य, अणू म्हणा, त्यांची रचना बदलते, एकमेकांशी असणारे त्याचे जे बॉन्ड्स आहेत ते सगळं बदलतं, म्हणून रूप बदलतं. हे सगळं खरं आहे, लक्षात घ्या. तिकडे तो विकार झालाच आहे. परंतु इथे सोनं बदललं त्यावेळेला केवळ नामरूप त्याला प्राप्त झालंय, म्हणून वाचारंभणम विकारो नामधेयम. केवळ नामरूप बदललं, बाकी काही नाही. सोने सोनेपणाउणे नयेताच झाले लेणे, माऊली देखील म्हणतात ना. सोन्याने आपलं सोनं पण जाऊ न देता अलंकाराच्या रूपाने दिसायचं ठरवलं, दिसलं. याला विवर्त असं म्हणतात. स्वस्वरूप अपरित्यागेन रूपांतरापत्ती विवर्तः. स्वस्वरूपाचा परित्याग, स्वस्वरूपाचा परित्याग न करता अन्य रूपाला प्राप्त होणं. अतत्वतोऽन्यथा प्रथा विवर्त इत्युदीरितः. अतत्वतः अन्यथा प्रथा, तत्व ते न सोडता अन्यथा प्रथा, अन्य रूपाने दिसणं विवर्त आहे. तेच आचार्य सांगतायत, सोन्यासारखंच विवर्त रूपाने हे जग भासतंय. भ्रमात नाम रूप गुण विक्रिया. काय काय दिसलं? नाम, कोणतंही नाव दिसलं. गाय, बैल, घोडा, गाढव. आता गाय, बैल, घोडा, गाढव का म्हणावं? माणूस माणसासारखा कमी आणि या प्राण्यांसारखा जास्त वागतो म्हणून. विनोदाचा भाग सोडा, पण नामरूपात्मक आहे ना जगत. अंगठी, हार, कुंडल, बाजूबंद सगळी काय आहेत? सोन्याला प्राप्त झालेली जशी नामरूप आहेत, तसा हा देह सर्व काही नामरूप आहे, बाकी काही नाही. सगळ्यात पहिल्यांदा जे नाम उत्पन्न झालं, आता परमात्म्याचं नाव आहे तो भाग वेगळा, तिथे जाऊया नको. पहिल्यांदा सगळ्यात काय नाव उत्पन्न झालं? माया. ते पहिल्यांदा निर्माण झालेलं नाम, त्या नाम, त्या ठिकाणी रूप नाही. मग केवळ आकाश आहे, मग आकाशापासून वायू आहे, वायूपासून अग्नी म्हटलं की रूपांची उत्पत्ती, अशी संगती लावता येते. नामरूपात्मक हे जगत. नाम रूप गुण, मायेच्या ठिकाणी गुण आहेत, 3 गुण, सत्व तमो गुण. क्रिया, रजोगुण आला की क्रिया आली. हे सर्व काही त्या परमात्म्याच्या ठिकाणी भ्रमामुळे प्रतीत होत आहे, अनुभवास येत आहे, आरोपित केलेलं आहे. स्वरूपाने त्या ठिकाणी यातलं काही देखील नाही. ते निरूपाधिक सर्वाधिष्ठान असं जे ब्रह्म आहे, ते ब्रह्म तू आहेस असं अंतःकरणात अनुसंधान कर, जाण. पुढे आचार्य म्हणतायत, यच्चकास्त्यन परंपरात परम प्रत्यगेकरसमात्मलक्षणम् सत्यचित्सुखमनन्तमव्ययम् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि. अनपरम, अनपर जे पर नाही ते. या सगळ्या शब्दांत आत्ता हे शब्द तसेच्या तसे वापरतोय, विस्तार पाहू त्यावेळेला सगळ्यांचा अर्थ पाहू. अनपर, परात्पर, प्रत्यक, एकरस, आत्मलक्षण, सच्चिदानंद स्वरूप, अनंत, अव्यय असं जे ब्रह्म आहे, जे चकास्ती, जे प्रकाशित होत आहे, ते ब्रह्म तू आहेस असं अंतःकरणात अनुसंधान कर. ते ब्रह्म मी आहे म्हणत असताना त्यामुळे तद ब्रह्म तत् अस्मी, तद ब्रह्माहमस्मी असं म्हणायचं. काय सांगतायत आचार्य लक्षात घ्या.
आचार्य म्हणतायत एक 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 आता लक्षण पाहू, एक 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 केलेला उपदेश निर्देश पाहू. म्हणाले अनपरम तदेतद् ब्रह्म अपूर्वम अनपरम. बृहदारण्यकात आलं. ते जे ब्रह्म आहे ते अपूर्व आहे, अनपर आहे. अपूर्व, पूर्वरहित, अपूर्व म्हणजे कारण रहित. त्या ब्रह्माला कोणतंही कारण नाही. आणि म्हणाले अनपरम, त्याला कोणतंही कार्य नाही. अनपर, अनपर सांगत असताना उपलक्षणाने अपूर्वही सांगितलं, म्हणून अपूर्वम अनपरम. ज्या ब्रह्माच्या आधी काही नाही आणि नंतर काही नाही, मग ते आहे का? तेच तर आहे, बाकी दुसरं काही नाही. या संबंधाने लक्षात घ्या, ब्रह्म अपूर्व आहे अनपर हा सगळा विचार सोडून द्या, तो बाजूला राहून दे. कुतूहलाने, निरीक्षणाने, विवेकाने विचार करत असताना एक लक्षात घ्या, कोणताही बदल अनुभवायचा असेल तर कोणताही अनुभवास येणारा बदल, विकार, परिणाम हा एका सत्य नित्य अधिष्ठानाच्या सापेक्षच पाहता येतो. आणि कारणाचा विचार करत असताना एक आपल्याला तत्व असं मानावं लागतं की ज्याचं पूर्वी काही कारण नाही आणि ज्याच्या नंतर काही असणार नाही, जे नित्य आहे. कारण असं लक्षात घ्या, एखादा पदार्थ समजा मानलं की नाही या सगळ्या जगाचं जे कारण आहे ते असं एक कारण आहे आणि त्याची उत्पत्ती या वेळेला झाली, मग त्याच्या पूर्वी काय होतं? काहीच नव्हतं असं सांगता येत नाही, कारण काहीच नाही. त्यातून शून्यातनं संपूर्ण अभावातनं भावाची उत्पत्ती होऊ शकत नाही. आता त्या ठिकाणी भाव अभाव म्हणत असताना तुम्ही कोणत्या दृष्टीने भाव अभाव म्हणता हाही सगळा विचार येतो. खोली रिकामी आहे याचा अर्थ खोलीत काही नाही असं नाही, चार भिंतींनी ती बंदिस्त झालेली खोली तर आहे ना, तसं आहे ते. ब्रह्माच्या व्यतिरिक्त काही नाही, अभाव आहे असं म्हटलं तर भाग वेगळा आहे, तो गोष्ट वेगळी होते. त्या तत्वाच्या व्यतिरिक्त काही नव्हतं असं म्हटलं तर चालू शकतं, पण काहीच नव्हतं आणि काहीतरी निर्माण झालं असं म्हटलं की काहीच नाही, त्याच्यापासून अनेक रुपये निर्माण करा, पैसे निर्माण करा, घट निर्माण करा, दागिने निर्माण करा, कपडे निर्माण करा, अशी तर्कसंगती होऊ शकते, तशी करता येत नाही. या दृष्टीने अनेक आक्षेप आहेत, विचार आहेत, तो विचार बाजूला राहून देत. थोडक्यात असं एक तत्व जे नित्य आहे, ज्याला काही कारण नाही आणि ज्याला काही कार्य नाही, ज्याला आदी नाही अंत नाही, जे कार्यकारण रहित आहे असं जे ब्रह्म आहे ते, आणि जे परात्पर आहे, जे कार्यकारण रहित आहे, परात्पर, पराच्याही पर म्हणजेच हिरण्यगर्भ. कारण उत्पत्तीमध्ये सांगत असताना, कल्पना करत असताना, विचार सांगत असताना हिरण्यगर्भ सांगितलं आणि त्याच्यापासून पुढे सृष्टीची उत्पत्ती सांगितली. त्यामुळे त्याच्याही परात्पर असणार दृष्टांत प्रश्नोपनिषदात आलं. स एष सः एतस्मात् जीवात् परात् परं पुरुषयं पुरुषमीक्षते. परात् परं पुरुषयं पुरुषमीक्षते. षोडशकला पुरुषः त्या विचारामध्ये येतो. त्यावेळेला त्या हिरण्यगर्भ हा संपूर्ण जीवांचा आत्मस्वरूप आहे, तोच सूक्ष्म शरीराद्वारे सर्वांचा अंतरात्मा आहे, जीवात्मा आहे, तो जीव घन आहे आणि त्याच्याहूनही पलीकडे असणारा जो परात्मा, परमात्मा नामक पुरुष आहे, तो परात्पर आहे. ते परात्पर ब्रह्म. मूल कारणम कारणरहितम असं सगळं जे ते ब्रह्म. अक्षरात परतः परहा हेही तिथे येतं. असं
पण म्हणून ते कुठे दूर आहे असं नाही. मग ते कुठे आहे? प्रत्यक इथे. इथे म्हणजे आता इथे उघडून ऑपरेशन करून पाहू नका. म्हणाल कुठे आहे? सापडलं नाही. तसं नाही. इथे म्हणत असताना आपल्याच हृदयामध्ये, आपल्याच ठिकाणी आहे. पण आपण त्या ठिकाणी भिन्न आरोप करून विसरून बसलोय. असं ते जे प्रत्येक आहे, एक रस, एक रस, एक जीव, एकच एक, एकच रस, एक रस, एक रूप, एक सारखं सगळं जे आहे ते. चहामध्ये साखर झाली जास्त तर काही काय म्हणतो? चहा आहे की पाक? तसं एक रस, केवळ तेच ते. असं आत्मलक्षणम. आत्मलक्षण म्हणजे काय? आत्मलक्षण शब्दाचा विचार नंतर पाहू, सलग विस्तार आहे. जे सत्य चित सुखम, सच्चित आनंद स्वरूप आहे, अनंत आहे. अनंत ज्याला काही अंत नाही, मर्यादा नाही, परिच्छिन्नता नाही, देश काल वस्तू अपरिच्छिन्न, वस्त्वावपरिच्छिन्न असं जे आहे ते. अव्यय असं जे ब्रह्म प्रकाशित होत आहे ते कसं आहे सांगितलं? आत्मलक्षण. सुरेश्वराचार्यांनी बृहदारण्यकावरती जे वार्तिक लिहिलंय त्या वार्तिक सारामध्ये एक श्लोक उद्धृत केलाय. लिंगपुराणामध्ये वाटतं, लिंगपुराणात तो मुख्य श्लोक आलाय. आत्मा या शब्दाची वृत्ती सांगत असताना विचार केला, यच्चाप्नोति यदा दत्ते यच्चात्ति विषयानिह यच्चास्य संततो भावस्तस्मादात्मेति गीर्यते कीर्त्यते कथ्यते. पाठभेद आहेत, हरकत नाही. काय सांगितलं? यच्च आपनोती व्यापनोती, जो सर्व काही व्यापून टाकतो. यत आदत्ते, जो सगळ्यांचं ग्रहण करतो. यच्चात्ती विषयान अति उपभोग्यते, जो सर्व विषयांचा उपभोग घेतो. यच्चास्य संततो भाव, आणि ज्याचा सद्भाव, संततः भाव, ज्याचं अस्तित्व सदा विद्यमान असतं, त्याला किंवा या सर्व कारणांमुळे त्याला आत्मा असं म्हणतात. अद, आत्मा. अद या रूपापासून घेत असताना भिन्न भिन्न ही सगळी व्युत्पत्ती सांगितली. आपनोती ती आत्मा, आदत्ते ती आत्मा असा विचार. याच्यातूनच तीनही अवस्थांचा विचार करता येतो. आपनोती व्यापनोती, व्यापून टाकतो सगळ्याला. सुषुप्त अवस्थेमध्ये आपण सगळ्याला व्यापून टाकतो. आदत्ते, आदत्ते ग्रहण करतो. ग्रहण करतो जागृत अवस्थेमध्ये सगळ्या विषयांचं आपण ग्रहण करतो. विषयानत्ती स्वप्नावस्थेकडे, सुषुप्त अवस्थेकडे भिन्न भिन्न विषयांचा आपण अनुभव करतो. अशा प्रकारे यच्चाप्नोति यदा दत्ते यच्चास्ति विषयानिह, परंतु या सगळ्यामध्ये ज्याचा सतत भाव आहे, सद्भाव आहे, तो आत्मा म्हणजे अवस्थात्रे साक्षी असणारा जो तो आत्मा, तो आत्मलक्षण असणार ते ब्रह्म तू आहेस असं अंतःकरणात अनुसंधान कर. त्या वास्तविक आपल्या ब्रह्मस्वरूपाला जाणून त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एक हो, ते अंतःकरणामध्ये अनुसंधान कर असं आचार्य आपल्याला सांगतायत. अशा प्रकारे या 264व्या श्लोकापर्यंत, 255 पासून 264व्या श्लोकापर्यंत 10 श्लोकांमध्ये अनुसंधानाचं आपल्याला आचार्यांनी साधन दिलं. त्याचा आता फलित पुढच्या श्लोकांमध्ये आचार्य सांगणार आहेत आणि पुढच्या उपदेशाला सुरुवात करणार आहेत. परंतु तो विचार आपण पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मा अमृतंगमय। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।